च्या दिवसाची आणि व्लॉगची सुरुवात एवढी घाण झालेली बिकॉज पिल्लूला आम्ही 3 ते 4 तास शोधत होतो आणि तर गाडी घेऊन मी निघालो. सकाळ सकाळी स्टेशनला काम होतं. मग घरी येऊन चटणी वगैरे बनवली आणि जेवणाची तयारी वगैरे केली आणि पिल्लू इथे कपड्यांवर बसले. ठीक आहे, नॉर्मल बसले. नंतर आणि हा तर बघा महाराजा ट्रीटमेंट, हातबीत मिळवला याच्याशी आणि थोडा डान्स केला. लक्ष्मीजी घर के अंदर प्रसन्न होके अंदर. तेवढ्यात नोटीस केलं की पिल्लूचा आवाज नाही येत. आम्ही पिल्लूला 4 तास शोधतोय. त्यानंतर तिने आवाज केला तर वरती कळलं की हाय म्हणून ती रस्ता भरकटलेली खाली याच्या ऐवजी ती वर गेले आणि आम्हाला पण कळलं नाही कधी गेली. त्यानंतर मम्मीने प्रसाद आणलेला कोणाकडून तरी, तर तो प्रसाद खाल्ला आणि मी पिकल अनियन बनवलेला तो स्टोअर करून ठेवला आणि त्याचा कलर मी दाखवतो दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तर शॉपची केली तयारी, शॉपची पिशवी वगैरे भरून दिला मम्मीला आणि मम्मीला केलं बाय. आज मी गेलो नाही कारण की मला थोडं बाहेर जायचं होतं. तर मी घरातले कामं वगैरे आवरून आलो खाली आणि निघालो तिकडे जायला जिथे मला जायचंय. 5 स्टार वगैरे घेतली, ऑटो पकडली आणि एका ऑटोमध्ये माझं नाव होतं मागे लिहिलेलं, बघून छान वाटलं. नंतर हे ढोल ताशाचा आवाज ऐकून तर मूड फ्रेश झाला एकदम. बट लगेचच ही ट्रॅफिक बघून 15 मिनिटं ट्रॅफिकमध्ये काढून म्हटलं जाऊया. 4 रस्ता चालत गेलो. स्टेशनला तिकीट वगैरे काढली आणि ट्रेन पण आली. तर मी चाललो होतो मुंब्राला, एक काम होतं पप्पांसोबत. ते काम वगैरे झालं, परत आलो. डोंबिवलीला थोडा नाश्ता वगैरे केला, समोसा पाव खाल्ला दोघांनी आणि मम्मीला दाबेली घेतली होती पार्सल. तर ते करून चौकात महाराजांच्या पाया वगैरे पडलं आणि पप्पांना कपडे घ्यायला जायचं होतं बिकॉज त्यांना घालायचे होते थोड्या दिवसांनी. एक स्पेशल डे आहे. तर 4-5 दुकानं फिरल्यानंतर हे कपडे घेतले आम्ही फायनली आणि आलो घरी. तर हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.